गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया यापेक्षा सुंदर दिवसाची सुरुवात होणारच नाही आणि त्यामध्ये एक नवीन साधने किंवा नवीन नाविन्य आहे की बाई पण भारी देवा चित्रपट रिलीज झाला आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर त्याची हवा आहे आणि खूप चांगल्यापणे गाजतो आणि त्याच चित्रपटाची स्टारकास्ट आज बाप्पाचं दर्शन घ्यायला आले। सर कसं आहे तुम्ही सगळे? मस्त मस्त मजेत। गणपती बाप्पा मोरया। सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचं खरंच खूप आभार आहे, खूप सुंदर चित्रपट आमच्यासाठी घेऊन आलात। खरंच अजूनपर्यंत तो गाजतोय, आतासुद्धा बुकिंग पॅक आहेत पूर्णपणे, थिएटर्स पूर्णपणे फुल आहे। काय सांगशील ताई, काय सांगशील, कशी फिलिंग? खूप खूप आनंद, म्हणजे इतक्या वर्ष काम करते, खरं तर 40-42 वर्ष मी काम करते, पण हे असं यश मी आज पहिल्यांदा अनुभवते आणि ते केदारमुळे, माझ्या सहकलाकारांमुळे, जिओ फिल्म्समुळे आम्हाला हे अनुभवायला मिळते असं मी म्हणेन। आणि अर्थातच प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे प्रेक्षकांमुळे। आणि जसं केदार म्हणतो की जर बाई घर चालवू शकते तर ती सिनेमा का नाही चालवू शकत, तर आज बायकांनी सिद्ध करून दाखवलं आहे की खरंच बाई पण भारी देवा। माझ्या आयुष्यातला हा 23 साल हे अतिशय महत्त्वाचं असं प्रूव्ह झालेलं आहे, कारण माझं नाटकसुद्धा तितकंच जोरात चालू आहे। आमचं 175 प्रयोग आम्ही हाऊसफुल घेतलेले आहेत आणि आता बाई पण भारी देवा ते पण इतकं सुंदर चाललेलं आहे। पहिल्याच 3 दिवसामध्ये एवढं मोठं कलेक्शन, एवढा प्रतिसाद सुंदर मिळतो आहे आणि बायकांचा प्रतिसाद मिळतो आहे। आणि ह्याच्यानंतर मी असं म्हणेन की आता पुरुषांसाठी सुद्धा स्पेशल शो आम्हाला करायला लागणार आहे की पुरुषांनी तिथे यावं आणि आम्ही करू। खूप मेहनत केली आहे या चित्रपटासाठी सगळ्यांनी, फक्त पडद्यावरच्या कलाकारांनी नाही तर पडद्यामागच्या कलाकारांनी सुद्धा खूप मेहनत घेतली आणि मला असं वाटतं की त्या मेहनतीचं फळ मिळतं आहे, कारण आमच्याकडे कॅमेरा वर्कपासून कॉस्ट्युम्सपर्यंत सगळ्याचं आता तुफान कौतुक होतं आहे आणि ह्याचाही आम्हाला खूप जास्त आनंद आहे। आमच्या प्रमोशनची सुरुवात आम्ही महालक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन केली होती आणि आज आम्ही गणपती बाप्पाला थँक्यू म्हणायला आलो आहोत। तू चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कॅप्टन होतो केदार सर, मला एक वाटतं की मागे प्रीमियरला बोललो होतो तर लक्ष्मीच्या पावलांनी मला यश मिळालं, त्यामुळे या 6 लक्ष्मी माझ्या आयुष्यातल्या फार महत्त्वाच्या आहेत। परवा मी पुण्यात होतो तेव्हा चाफळकर जे सिटी प्राईडचे आहेत ते मला म्हणाले बाई हा शब्द माझ्यासाठी फार लकी असेल, कारण अगं बाई अरेच्चा, त्याच्यानंतर बाई पण भारी देवा। पण एक सांगू का की आम्ही आमचे प्रयत्न करत राहायचे, काय नक्की क्लिक होईल हे काही चित्रपट यशाचा फॉर्म्युला नाही आहे, त्यामुळे आजचं यश मी एन्जॉय करतोच आहे, पण नकळत असं वाटत राहतं की याच्यापेक्षा आता चांगली कलाकृती देण्यासाठी पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची गरज आहे आणि त्यासाठीच मी आज गणपती मंदिरात आलो। निखिल सर, चित्रपट खरंच खूप दमदार गाजतोय, संपूर्ण महाराष्ट्रभर त्याची हवा झाली आहे, काय सांगायला संपूर्ण याच्याबद्दल? आनंद आहे। आत्तापर्यंत तुम्ही जर गेल्या 10-12 वर्षात बघितलं असतील तर लव्ह स्टोरीज असतील किंवा सामाजिक चित्रपट असतील किंवा गाजलेल्या कलाकृती जसं नटसम्राट, कट्यार असे चित्रपट असतील, पण मला असं वाटतं अनेक वर्षांनी म्हणजे मराठी चित्रपट इतिहासामध्ये असा बायकांना घेऊन एकत्र आलेला हा पहिला वेळेला चित्रपट असेल ज्याचं सुपर डुपर काय म्हणतो ओपनिंग लागलं। म्हणजे चित्रपटाची नुसतं कौतुक किंवा ॲप्रिसिएशन किंवा क्रिटिकल ॲप्रिसिएशन हे असतंच, पण ह्या बायकांनी, या कलाकारांनी आणि प्रेक्षकांच्या प्रेमाने दाखवून दिलं की एक दमदार सिनेमा आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात इतका जबरदस्त हाऊसफुलरित्या चालतो आहे। आणि मला असं वाटतं की प्रेक्षकांनी जसं रोहिणीताई म्हणाल्या की आत्ता तर बायका येत आहेत, पण मी आवाहन करीन की संपूर्ण कुटुंबाने तुम्ही हा सिनेमा बघायला या, तुम्हाला सगळ्यांना नक्की हा चित्रपट आवडेल। नाही खरंच, कारण का जसं मी शिल्पाताई तुला लास्ट टाइम बोललो होतो, कारण मी माझ्या मावशांना तर घेऊन जाणारच आहे, त्यांना दाखवलं सुद्धा चित्रपट त्यांचं असं की भाई आम्हाला परत एकदा जायचं बघायला। तर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं खरंच धन्यवाद आहे, खूप गोड चित्रपट आमच्यासाठी आणल्यात। तुर्तास गणपती बाप्पा मोरया।